नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी 10 ओळींचे सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी 10 ओळींचे सुंदर मराठी भाषण. साखळदंड ज्याच्या रक्तात भिजला, साखळदंड ज्याच्या रक्तात भिजला, जिथे साक्षात मृत्यूही थिजला, जिथे साक्षात मृत्यूही थिजला, जो स्वराज्यासाठी आयुष्यभर झिजला, जो स्वराज्यासाठी आयुष्यभर झिजला, हे मृत्युंजय वीरा मुजरा फक्त तुझला, हे मृत्युंजय वीरा मुजरा फक्त तुझला. साखळदंड ज्याच्या रक्तात भिजला, जिथे साक्षात मृत्यूही थिजला, जो स्वराज्यासाठी आयुष्यभर झिजला, हे मृत्युंजय वीरा मुजरा फक्त तुझला. अमावस्येच्या अंधारातून तेज पुरुष हा लखलखला, अमावस्येच्या अंधारातून तेज पुरुष हा लखलखला, यमालाही पडले कोडे, कुठे उगवली ही ज्वाला, यमालाही पडले कोडे, कुठे उगवली ही ज्वाला. छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. संभाजी महाराजांचा जन्म किल्ले पुरंदर येथे 14 मे 1657 रोजी झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव होते. त्यांना लहानपणापासूनच रणांगणावरील मोहिमा आणि डावपेच यांचे बाळकडू मिळाले. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. छत्रपती संभाजी महाराज यांचा 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे समर्थपणे संरक्षण केले आणि स्वराज्याचा विस्तारही केला. रणांगणामध्ये शत्रूला सळो की पळो करून सोडले. गोव्यातील पोर्तुगीजांनाही त्यांनी वठणीवर आणले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण या सर्व क्षेत्रात अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. मात्र स्वकीयांच्या फंदफितुरीमुळे स्वराज्याचा हा छावा गनिमाच्या जाळ्यात अडकला. 11 मार्च 1689 रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे त्यांची हत्या करण्यात आली. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.